कथेला प्रारंभ होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कथास्थळी येण्याची कृपा करावी। चला चला भाग्यवंतांनो चला। चला कथेला प्रारंभ होत आहे तरी सर्व भाविकांनी कथास्थळी येण्याची कृपा करावी। चला भाग्यवंतांनो चला। हरि 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 आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। खुर्ची घ्या बरे। आजा आजा रे कन्हैया जा खुर्ची जे मेरे ही पण आले खुर्ची अंगना। ते लाल काना ना। आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा रे कन्हैया आजा मोरी अंगना। प्यारी बांसुरी बजा जा प्यारी बांसुरी बजा जा आजा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा रे कन्हैया आजा। अंगना में आओगे तो सेज सजाऊंगी। अंगना में आओगे तो सेज सजाऊंगी। कदमों में तेरे में तो पल के बिछाऊंगी। हाँ कदमों में तेरे मैं तो पल के बिछाऊंगी। कदमों में तेरे में तो पल के बिछाऊंगी। तो तेरे पल के बिछाऊंगी। तन मन में समा जा तन मन में समा जा आजा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया आजा मेरे अंगना। ओ आजा आजा रे कन्हैया जा मेरे अंगना। आजा आजा रे कन्हैया आजा मेरे अंगना। राधे राधे।
तेरे बिना जग में कोई ना सुहावे, तेरे बिना जग में कोई ना सुहावे, तेरे बिना जग में कोई ना सुहावे, तेरे बिना जग में कोई ना सुहावे। वो दिल है बेचैन मुझे कुछ नहीं भावे, दिल है बेचैन मुझे कुछ ना भावे, वो दिल है बेचैन मुझे कुछ नहीं भावे, दिल है बेचैन मुझे कुछ नहीं भावे। वो मेरे मन में समा जा, मेरे मन में समा जा, आजा मेरे अंगना, आजा आजा रे, आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना, आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना, आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना, आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना। वो प्यारी बांसुरी बजा जा, प्यारी बांसुरी बजा जा, आजा मेरे अंगना, आजा आजा रे, आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना, 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 आजा आजा रे कन्हैया, आजा मेरे अंगना। चला भाग्यवंतांनो चला. अरे थोडी ट्रबल जास्त म्हणा. हरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. वसुदेव सुतम देवं कंसचानूरी मर्दनम देवकी परिमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चराचरामध्ये वास करणारी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आणि अशा त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकष्ट केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि स्वतःच्या भाग्याने सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या दुसऱ्या दिवसाच्या उत्तर सत्रामध्ये आपण आणि भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करीत आहात. आजच्या पहिल्या सत्रामध्ये आपण
ही भागवत कथा कोणी केली? तर ही भागवत कथा व्यासांनी, व्यास कोण? पराशर मुनीचे पुत्र. एवढे पुराण केले त्यांनी. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही आमप ग्रंथ केली. एवढे करता व्यासांनी अनेक ग्रंथाची निर्मिती त्या ठिकाणी केली. पण तरी जीवनामध्ये असंतोष आहे, समाधानी नाही. तेव्हा नारदांची आणि व्यासांची भेट झाल्यानंतर नारदांनी त्यांना आपलं पूर्वचरित्र सांगितलं. नारद हे आधी उपब्रहन नावाचे गंधर्व होते. कोण होते? उपब्रहन नावाचे गंधर्व होते नारद. पण एक वेळ त्यांच्याकडून अश्लील गायन झालं, त्याच्यामुळे त्यांना शाप मिळाला की तुम्ही दासी पुत्र व्हाल, दासीच्या पोटी जन्माला याल. आणि दासीच्या पोटी जन्माला आल्यानंतर त्यांची इच्छा झाली, जेव्हा संत मंडळी येतात, संत सेवा त्यांना घडते, त्यांचं उशिष्ट मिळालं. महाराज मला तुमच्या सोबत यायचंय. तेव्हा संत मंडळींनी नारदांना सांगितलं, लहान बालक असताना, की तुम्हाला आई आहे, आईची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि जोपर्यंत माता पिता यांची जबाबदारी मुलावर असते तोपर्यंत मुलाने संन्यास घेऊ नये. संन्यास घेण्याचा अधिकार नाही, कारण आई वडिलांची जबाबदारी कोणावर असते? मुलावर असते ना. आणि संन्यास घेतल्यानंतर सर्व सोडावं लागतं इकडचं, आणि नाही सोडलं तो संन्यास कसा? आणि नंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर मग संत संगतीमध्ये गेले. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना भगवान परमात्म्याने त्यांना विना दिला, त्रैलोक्यामध्ये भ्रमण करण्याची आज्ञा दिली. नारदांना पहा, तुम्ही दैत्याकडे मान आहे, देवतांकडे मान आहे. आणि असे ते नारद आपलं चरित्र सांगतात. आणि तुम्ही त्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र करा, भक्ती प्रधान ग्रंथ करा. आतापर्यंत तुम्ही ज्ञान प्रधान ग्रंथ केले. आणि भागवत ग्रंथ करायचं ठरवल्यानंतर व्यासांनी मग गणरायाची मदत घेतली. गणरायाची, कारण कोणतंही कार्य जर करायचं असेल तर गणपती बाप्पाशिवाय होऊ शकत नाही. घर बांधायचं असेल श्री गणेश आहे नाव, शेती आहे की नाही, वाण आणलं, कोणतंही असं द्या, लग्न असं काही कोणतंही कार्य असेल गणपती बाप्पांशिवाय होत नाही. आणि गणपती बाप्पांची आराधना करायला सुरुवात केली व्यासांनी. आपण इकडं मस्त टाळी वाजवा. हा गाई, ए भाऊ साऊंडवाले, गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन. हा गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन, गाई गणपती गजवदन. शंकर जी के सुवन भवानी के नंदन, शंकर के सुवन भवानी के नंदन, भवानी के नंदन. गाइए 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 गणपति गजवदन, गाइए गणपति गजवदन, गाइए गणपति गजवदन, गाइए गणपति गजवदन.
गजबदन विनायक सिद्धि सदन गजानन विनायक कृपा सिंधु सुंदर सबलायक कृपा सिंधु सुंदर सबलायक सुंदर नायिका गाइए 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 गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन शंकर जी के सुवन भवानी के नंदन शंकर जी के सुवन भवानी के नंदन भवानी के नंदन गाइए 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 गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन गाइए गणपति गजबदन गणपती भगवान की आणि गणपती बाप्पांची आराधना केल्यानंतर गणपती बाप्पा येतात आणि व्यासदेवांनी सांगितलं की मला भागवत कथा करायची आहे, लिहायचं काम तुम्हाला करायचंय, लिहायचं काम तुम्हाला करायचंय. गणपती बाप्पांनी सांगितलं मी तुम्हाला मदत करेल, परंतु मी लवकर लवकर सांगायचं कारण मी दोन्ही हाताने लिहिणार. तुम्ही जर लवकर श्लोक नाही सांगितले मी निघून जाणार. आता व्यासदेव होते, व्यासदेवांनी सांगितलं काही हरकत नाही, पण तुम्ही आधी अर्थ करायचा आणि नंतर लिहायचं. हा, श्लोक सांगितल्यानंतर त्याचा अर्थ आधी करायचा, लक्षात घ्यायचं, मग लिहायचं. मग मध्ये मध्ये कुठ श्लोक टाकायचे व्यासदेव. कुठ अभंग जसे असतात ना, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले. आता कोणती मुंगी कोणता सूर्य कसा गिळला हे पाहू आपण समुद्र मंथनाच्या वेळेला. आरीवरी आरारे पिंपळावरी पारारे असे अभंग जे कुठ अभंग आहेत, तसं श्लोक कुठ सांगायचे. तोपर्यंत अर्थ गायला वेळ लागायचा आणि तेवढ्यामध्ये दुसरा श्लोक तयार करायचे व्यासदेव. भागवत कथा अशी पूर्ण झाली. आणि ही भागवत कथा आता कोणाच्या स्वाधीन करायची? कारण भागवत कथा कोणाची स्वाधीन करायची नाही, कारण हे जे ज्ञान आहे कुणालाही द्यायचं ज्ञान नाही. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना हे जे गीता तत्व आहे हे मी तुला दिलं, हे कोणालाही सांगू नको. हा चांगल्या बुद्धीचा, चांगल्या मतीचा, चांगला मनाचा, तुझ्यावर विश्वास ठेवणारा असा जर भेटला तर खुशाल सांग. का सुमनु आणि शुद्ध मती अनिंदकू अनन्य गती पैगा गोप्यही तया प्रति चावडीचे सुखे. तो कोणाची निंदा करणारा नको आहे. निंदा करणारा असेल त्यालाही ज्ञान सांगू नये. त्यामध्ये क्रोधी असेल, अविश्वासी असेल त्यालाही सांगू नये. नाथबाबांनी सुद्धा ते सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. कारण हे ज्ञान कुणालाही सांगून उपयोग नाही. एक दोहा आहे, त्या दोह्यामध्ये सांगितलं, चिड़िया बंदर को शिकाने चली तो अपनी, बर का, खुद का घर खोए. चिड़िया बंदर को शिकाने चली तो अपना घर खोए. पावसाळ्यामध्ये जे सुगरण असते, हा, ते सुगरण गवताच्या काडीचे कसे सुंदर घरटे बनवते. हा, कोणत्याही कारागिरांना आपल्याला जमणार नाही ते. हा, कोणतं सिमेंट नाही, कोणतं सोल्युशन नाही, पण कसं पॅक चिटकवते घरट सुगरण. त्या सुगरणने सांगितलं माकडाला,
कारण पाऊस पडायला लागल्यानंतर माकड थंडीमध्ये खुळखुळ करायला लागलं. हा, उन्हाळ्यामध्ये माकड विचार करत, पावसाळ्यात विचार करत होते, उन्हाळ्यात करत नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस आला की आपल्यालाही घर बनवायचं, आपल्यालाही घर बनवायचं. आणि उन्हाळा लागला की या झाडावरून त्या झाडावर विसरून जायचं. परत पावसाळा आला की पश्चाताप, घर बनवायला पाहिजे आपण. हा, तर त्या सुगरणने त्या माकडाला सांगितलं, अरे मला हात नाही, पाय नाही, काही नाही, पण मी माझ्यासाठी कशी सुरक्षा बनवली. पावसाळा असेल, हिवाळा असेल, अरे उन्हाळ्यात सुद्धा माझं घर थंड राहते. तुला हात पाय सर्व आहेत, तुला घर बनवता येत नाही. आता हिने चांगलं सांगितलं का वाईट? तुला हात पाय ना सर्व आहे, तू बनवू शकतो, बनवत नाही. अरे आळसी माणसा, बनव. मला तर हात नाही, पाय नाही, तरी मी बनवलं की नाही माझ्यासाठी घर. चांगलं सांगितलं ना. हात है, हात है, हाथ है, पैर है, आदमी सरसी काया. हाथ है, पैर है, आदमी सरसी काया. इतना जन्म गनवाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गनवाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गवाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गवाया तूने कपड़ा नहीं बनाया. हाथ है, पैर है, आदमी सरसी काया. अरे इतना जन्म गमाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गमाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गवाया तूने कपड़ा नहीं बनाया. इतना जन्म गवाया तूने कपड़ा नहीं बनाया. ये राम राम राम, ये राम राम राम, ये राम 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 है, राम राम राम. ये राम राम राम, ये राम राम राम, हे राम 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 हे राम राम राम. आणि काय सांगितलं? या स्वरात पाहिजे, तिच्यात बरोबर इथे इकडचा स्वर. आणि हात आहे, तुला हात पाय सर्व काही आहे, माणसासारखा तुझा देह आहे. तरी सुद्धा तू तुझ्यासाठी घर बनवलं नाही. चांगलं केलं का वाईट केलं? पण याला राग आला माकडाला. आणि या माकडाने काय केलं, त्या सुगरणने इतक्या दिवसाची केलेली मेहनत, एक एक गवताची काडी आणून बनवलेलं तिचं घरट याने मोडून तोडून फेकूनच दिलं. कुठं बोलतोय आपण, लक्षात आहे का तुमच्या? म्हणून अशा माणसाला उपदेश करू नये असे संत सांगतात. एखाद्याला आपण चांगलं सांगायला गेलं ना, ते विरोधात गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्यापेक्षा आहे की नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, क्रोधी आणि अविश्वासी या दोन वर्गाला ज्ञान सांगू नये. त्या अशी बोध कैसा, म्हणजे त्याला ज्ञान होणार नाही. व्यासांनी विचार केला, प्रत्येकाकडे पाहिलं, कोणाकडे ना काही द्वेष आढळला. हे भागवत कथा कुणाच्या स्वाधीन करावी? मग शुकदेव आठवले. शुकदेव प्रश्न केला, हे शुकदेव कोण होते? शौनकांनी. गोलोक धामामध्ये राधा राणीच्या जवळ असणारे पोपट म्हणजे शुकदेव. आणि राधा राणीने सांगितलं, शुका जा आणि माझा प्रसार कर. राधा राणी भक्ती आहे. त्यावेळेला शुकदेवांनी सांगितलं, म्हणजे तेव्हा शुकांनी सांगितलं की मी गर्भवासात जाणार नाही, कारण तिथं गेल्यानंतर भगवान परमात्म्याची माया मला जकळणार. सांगितलं तुला काही करणार नाही, जा. आणि राधा राणीच्या आज्ञेने शुकदेवांनी जन्म घ्यायचं ठरवलं. व्यासदेवांची पत्नी अरणी देवी, बरं का,
गीतिका सुद्धा एक तिला नाव आहे. बाहेर याचं नाव नाही घेत. कशा करता? या वातावरणामध्ये भीती वाटायला लागली. व्यासांनी सांगितलं पुत्रा बाहेर आहे म्हणे बिलकुल नाही. शेवटी भगवान परमात्मा म्हणतात शुका अरे तुला माझी माया काही करणार नाही, ये तू. आणि जेव्हा या वातावरणामध्ये आले शुकदेव मागे फिरून पाहिलं नाही, सरळ निघून गेले. व्यासदेव पुत्र पुत्र म्हणतात तरी मागे फिरून पाहिलं नाही. या खेळाला भिलं ना ते ब्राह्मणाचं पोरयक निघून गेले. आणि व्यासदेवांच्या स्मरणामध्ये प्रसंग आहे, त्या शुकदेवांच्या स्वाधीन भागवत कथा द्यायची. आणि म्हणून 4 शिष्य पाठवले व्यासांनी शुकदेवांकडे. 4 शिष्य म्हणजे 4 वेद. आणि शुकदेवांच्या जवळ गेले पण लांबून त्या भगवान श्रीकृष्णांचं वर्णन करायला सुरुवात केली की काय त्याचा पितांबर आहे, काय त्याचा सावळा रंग आहे, काय मोर मुकुट आहे, काय कुंडल आहे त्याच्या कानामध्ये, काय मुरलीचा ध्वनी आहे, वैजंती माळा आहे, पायामध्ये पैजण आहे. असं त्याचं सुंदर वर्णन करायला सुरुवात केल्यानंतर भगवान परमात्म्याचं शुकदेवांच्या कानावरती पडल्यानंतर शुकदेव जवळ यायला लागले त्यांच्या. शुकदेवांनी विचारलं मला अजून अशा कथा सांगा ज्या भगवान परमात्म्याच्या कथा बर का तुम्ही चर्चा करताय ना ते मला सांगा, मला ऐकायचे आहे. म्हणे अशा कथा तर आमच्या गुरुजींच्या जवळ भरपूर आहे. कुठं आहे? म्हणजे चला व्यासांच्या जवळ आणली. आणि व्यासांनी ती भागवत कथा शुकदेवांना दिली बरं का. आणि व्यासांनी शुकदेवांना ती भागवत कथा दिली. खूप सुंदर प्रसंग आहे. गोलोकधामामध्ये असणारे जे शुकदेव जे आहेत ना गोपट, पण त्यांचा आणि जन्म कसा झाला सुंदर प्रसंग आहे. महादेव आणि पार्वती एक वेळ महादेव हे ध्यानस्थ असताना पार्वती मातेकडे नारद गेले. आणि नारद गेल्यानंतर पार्वती मातेला सांगितलं माते देव कुठं आहे? म्हणे माहिती नाही नारदा. म्हणे असतील शिवशंकर नगर मध्ये. म्हणे तुम्हाला सांगितलं नाही? म्हणे नाही. म्हणजे तुमच्यापासून लपवतात वाटते काहीतरी. म्हणे अरे नाही लपवत, गुरुने दिलेला जो मंत्र आहे कुणाला सांगू येत नाही तो सुद्धा त्यांनी मला सांगितला. बर मग माते त्यांच्या गळ्यामध्ये जे माळ आहेत, हुंड माळ जे आहेत ना ते शिर कोणाचे माळ कोणाचे विचारलं तुम्ही? म्हणे नारदा नाही विचारलं. त्यांनी सांगितलं? म्हणे नाही. मग तुम्ही तर म्हणतात काही लपवत नाही. शंका आली ना. नारदाचं काम तेच होतं. आणि महादेवांना सांगितलं आई साहेबांनी तुमची आठवण केली. म्हणे नारदा आता पार्वतीला भेटून आल्यानंतर तू काहीतरी चांगलंच सांगितलं असेल तिला. म्हणे मी काहीच म्हटलं नाही. कधी चुगली लावणारा कधी म्हणतो हे हे मी नाही म्हणत बरं, हे अमुक अमुक म्हणत होते बा, माझा काही संबंध नाही. म्हणायचं यालाच असतात लोक म्हणतात बा म्हणून, आहे की नाही. म्हणती नंदाची अपोरे गोकुळात म्हणायचे जसं आम्ही नाही म्हणत बा, पण असं लोक म्हणतात की त्यानं चोरी केली. महादेव आले पार्वती मातेला म्हणाले काय झालं पार्वती? म्हणे कुठं काय, माझं काही चुकलं का? म्हणे तुझं कशाला, तुमचं कशाला चुकेल, माझं चुकलं. असं बोलायला काय झालं? म्हणे कुठं काय. शेवटी पार्वती माता म्हणतात मी राजाची कन्या, तुम्हाला राहायला घर नाही काही नाही. माझ्या पित्यांचा विरोध असताना मी तुमच्या शिवा केला. झालं तुम्हाला भांग घोटून देता देता माझ्या हाताला काय आले, आपल्या भाषेमध्ये फोड हे आले. परवा केली नाही तुम्ही माझ्याशी खोटं बोलतात. भोला भांग तुम्हारी, भोला भांग तुम्हारी, भोला भांग तुम्हारी, भोला भांग तुम्हारी. मैं घोटत घोटत हारी, मैं घोटत घोटत हारी. तेरी एक दिना की आए, अरे एक दिना की गोटुरी बोला रोज नी गोटा जाए.
कोटी जाए एक दिन दिवाली बोला रोज न कोटी जाए बोला भाग तुम्हारी ओ भोला भाग तुम्हारी भोला भाग तुम्हारी भोला भाग तुम्हारी बम बोला 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 बम बोला. खूप मोठमोठे भजन आहे शिवपुराणामध्ये बरं का. आता शिवपुराण कथा झाली खामगावच्या जवळ पिंपरी गवडीला आणि आपला काला झाला की दुसऱ्या दिवशी भातली जळगाव खानदेशच्या जवळ तिथं रामकथा. कथा कोणती असो जीवाचं कल्याण करणारी कथा आहे, आनंद आहे. आणि पार्वती मातेने सांगितलं मी एवढं तुमच्यासाठी केलं मला माझ्यापासून लपवलं. महादेव म्हणाले मी काही लपवलं नाही म्हणे तुमच्या गळ्यामध्ये जी माळ आहे शिर कोणाचे आहे. जाऊ दे ना पार्वती कशाला विषय नाही नाही मला ऐकायचं म्हणे जाऊ दे ना नाही मला ऐकायचं आहे म्हणे एवढे शिर तुझे एवढे जन्म तुझे झाले एवढे जन्म घ्यावे लागले तुला एवढ्या वेळा देह सोडावा लागला आणि हे मेरू जे बनवलं ना मेरू मणी हे शिर म्हणजे दक्षाच्या यज्ञातलं आहे सती असतानाच तुझं एवढे तुझे जन्म झाले म्हणे मला एवढे जन्म घ्यावे लागले म्हणे हो एवढ्या वेळा तुला जन्माला यावं लागलं एवढ्या वेळा तुला देह सोडावा लागला आणि तुमचं काय म्हणे मी अजन्म तत्व आहे मला मरणही नाही आणि मला जन्मही नाही मी अजन्म तत्व आहे म्हणून पहा तुम्ही कोणतंही पंचांग घ्या रामचंद्रांचा अवतार सापडेल आईबाप सापडतील कृष्णाचे मायबाप सापडतील इकडचे तिकडचे हा ठीक नाही तीच सापडेल पण महादेवांचे मायबापही नाही है की नाही आणि कोणत्या दिवशी अवतार ते तिथंही नाही कारण अजन्म तत्व आहे. मग तुम्ही जन्मही नाही मरणही नाही म्हणे नाही याला कारण म्हणे मी भागवत कथा ऐकलेली आहे आणि जो भागवत कथा श्रवण करतो ना त्याला जन्म नाही त्याला मरणही नाही असं सांगितलं. पार्वती माता म्हणाल्या मलाही ऐकायचं आहे भागवत म्हणे एवढं सोपं नाही भागवत कथा ऐकणं एवढं सोपं नाही तुला झोप लागेल म्हणे मी झोपणार नाही. आणि जेव्हा महादेवांनी सांगितलं मी तुला कथा सांगणार तू हुंकार भरायचा. तुमच्याकडे काय म्हणतात पूर्वी होतं ते आजोबा नातवांना कहाण्या सांगायचे लहानपणी आहे ना. एक राजा होता त्याला 2 पत्न्या एक आवडती एक है की नाही नातू करा द्यायचा आणि तसेच झोपून जायचे आजोबांच्या जवळ. आता कोणताही नातू आजोबाला कहाणी सांगा असं म्हणत नाही मग तो आजोबाच्या जवळ येतो आणि आजोबाच्या खिशात हात घालतो काय घेतो बस झालं काम आहे की नाही. तसं त्या ठिकाणी पार्वतीला सांगितलं होतं हुंकार भरायचं कहाणी सांगायला सुरुवात केली. पार्वती मातेला झोप लागली. प्रसंग असा आहे राधा राणीने आग्रह केला होता शुकांना की तुम्ही जन्म घ्या. मग त्या शुकांनी तोता महिन्याच्या पोटी जन्म घेतला होता. सुंदर वृक्ष आहे त्याच्यावर घरट आहे घरटामध्ये अंड या रूपाने जन्म घेतला पण हवेची झुडूक आल्यामुळे ते अंड खाली पडलं फुटलं. आता त्याच्यात जीव नाही निर्जीव झालेलं ते. पण जेव्हा पार्वती मातेला झोप लागली महादेव कथा सांगायला सुरुवात करतात त्या कथेचे संस्कार पडले त्या तोता महिन्याच्या त्या अंड्यावरती निर्जीव झालेलं ते आणि भागवताचे संस्कार त्याच्यावर पडले त्याच्यामध्ये जीव निर्माण झाला आणि लहानसं पोपटाचं पिल्लू आणि त्याने हुंकार भरायला सुरुवात केली. महादेवांनी कथा झाल्यानंतर पाहिलं तर पार्वती माता झोपलेले आहेत. मग कथा कुणी ऐकली तर पोपटाच्या पिल्लाने. महादेव त्याला पकडायला लागले कारण महादेवांना वाटलं हे कुठंतरी जाऊन सांगेल का ताई पकडायला लागले पण ते काही हाती लागत नाही महादेवांच्या. मी एकाला विचारलं म्हणलं बाबा महादेवांच्या हाती का लागत नाही ते पोपटाचं पिल्लू म्हणे सोपं आहे ते आकाशातून उडत असेल आणि महादेव जमिनीवर चालत असतील. त्याचा अर्थ असा नाही जो भागवत कथा श्रवण करतो तो देवाच्याही हाती लागत नाही तर तो काळाच्या काय हाती लागेल हे त्यातलं चिंतन आहे.
भागवत कथा श्रवण करणारा देवाच्याही हाती लागत नाही, तर तो काळाच्या काही हाती लागेल. आणि ते पोपटाचं पिल्लू उडत असताना व्यासांचा आश्रम आहे, सुंदर नदीच्या किनारी, निसर्गरम्य वातावरणामध्ये. पोपटाचं पिल्लू चाललं उडत. आणि व्यासदेव आणि व्यासांच्या पत्नीचा सत्संग चालू आहे. आणि त्यांना सुद्धा जांभळी आली. जांभळी आल्यानंतर पोपटाचं पिल्लू सरळ पोटामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी गर्भधारणा राहिली. तो सुखदेव म्हणजे ते गोलोक धामातून पाठवलेले राधा राणींनी, ते शुकदेव बरं का. आणि त्या शुकदेवांच्या स्वाधीन ही भागवत कथा केली. कारण व्यासांना माहिती होतं, कारण राधा राणीने आज्ञा केली माझा प्रसार कर. कुणाला? शुकदेवांना. शुकदेवांकडे जबाबदारी आहे कथाची, त्यांच्याकडे जबाबदारी आहे भक्तीचा प्रसार करण्याची. आणि म्हणून शुकदेवांच्या स्वाधीन भागवत कथा केली. आणि पुढे ती भागवत कथा शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितली. हा परीक्षिती कोण होता? पांडवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला परीक्षिती. महाराज, संपूर्ण चरित्र ऐकण्याची इच्छा आहे, थोडा विको कमी ठेवा बोलताना. ज्या वेळेला युद्ध संपलं कौरव पांडवांचं, दुर्योधनाला वरदान होतं की ज्या वेळेला तुला दुःख आणि आनंद एकाच वेळेला होईल त्या टायमाला तुझा मृत्यू होईल. दुःख आणि आनंद. रक्ताच्या तारोड्यामध्ये पडलेला दुर्योधन भीमाने मांडी फोडल्यानंतर रक्ताच्या तारोड्यामध्ये, मृत्यू येत नाही. कारण दुःख आहे फक्त, आनंद नाही. आनंद आणि दुःख एकाच वेळेला होईल तेव्हा मृत्यू येणार असं सांगितलं होतं. आणि अश्वत्थामा, द्रोणाचार्याचे पुत्र अश्वत्थामा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले. शिवपुराणामध्ये तर त्यांना महादेवांचा अंश अवतार सुद्धा सांगितलं. आणि त्यांनी त्या दुर्योधनाला सांगितलं की मी पांडवांचे शिर तुमच्यापर्यंत आणणार, चिंता करण्याची गरज नाही. एवढे वाईट विचार त्यांच्या ठिकाणी काय यावे? द्रोणाचार्य त्यांचा पुत्र, याला कारण एक आहे, संगती. पुत्र जरी द्रोणाचार्याचा असेल पण संगती दुर्योधनाची झाली, म्हणून माणसाने संगती बदला. सुखाला कारणही संगती आहे आणि दुःखाला कारणही संगती आहे. आपण जशी संगती करणार तसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात. आणि जसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात तसं आचरण आपलं घडतं. आणि जसं आचरण घडतं ना तशी गती आपल्याला मिळत असते. म्हणून वाईट गती मिळू नये असं वाटत असेल तर आपलं वाईट आचरण घडू नये. वाईट आचरण घडू नये वाटत असेल तर मनामध्ये वाईट विचार येऊ नये. आणि वाईट विचार येऊ नये असं वाटत असेल तर माणसाला वाईट माणसाची संगती घडू नये. संगती चांगल्याची पाहिजे. या ठिकाणी दुर्योधनाची संगती घडल्यामुळे हा परिणाम झाला. आणि भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना जाग केलं, घेऊन गेले. कारण रक्षण करण्यासाठीच आहे ना भगवान परमात्मा, पांडवांचं रक्षण करण्यासाठी. आणि द्रौपदीचे 5 पुत्र झोपलेले होते. पण युधिष्ठिरचा पुत्र त्याच्यासारखा, भीमाचा पुत्र भीमासारखा, अर्जुनाचा पुत्र अर्जुनासारखा, नकुलचा नकुलसारखा, सहदेवचा सारखे होते. अश्वत्थामाने पाहिलं की पांडव झोपलेले आहेत. पांडव समजून शिरछेद केला, पण ते द्रौपदीचे 5 पुत्र होते. आणि दुर्योधनाच्या समोर गेला आणि सांगितलं हे घ्या पांडवांचे शरीर. पटलं नाही दुर्योधनाला. अश्वत्थामा, जेव्हा युद्ध झालं तेव्हा आम्ही 100 भाऊ होतो, संपलो. पांडव जसे 5 होते तसे 5 राहिले. आपल्याकडलं एवढं सैन्य होतं, एक एकावनी बडी रे, ते सर्व संपले, त्यांच्याकडलं नाही. पण आपण एवढे होतो त्यावेळेला, तेव्हाही पांडव, जर एकही पांडव मारले गेला नाही युद्धामध्ये, तू पण होतास. आणि आता तू एकट्याने 5 पांडव मारले, हे मला पटत नाही. अरे या 5 पांडवांना मारण्यासाठी एवढं युद्ध झालं कुरुक्षेत्रावरती, एक सुद्धा मेलं नाही, आणि तू एकट्याने 5 मारले, हे नाही पटत मला.
भीमाचं डोकं आणि इकडं घेतलं हातामध्ये आणि असं दाबलं तर ते फुटलं ना भोपड्यासारखं. अस्वस्थ आम्हाला दुर्योधनाने सांगितलं, रे भीमाचं डोकं नाहीये, कारण भीमाच्या डोक्याचा मला चांगला अभ्यास होता. एवढी गदा मी टाकायचो भीमाच्या डोक्यामध्ये, पण माझी गदा जी होती ना ती चपायची, त्याला काही व्हायचं नाही. अरे गदा जिथं चपायची ना असं डोकं त्या भीमाचं, ते तू हाताने फोडलं ना मी. अरे हे द्रौपदीचे 5 पुत्र आहे, पांडव नाही. फार मोठा अपराध केला तू. दुर्योधन एवढा वाईट, पण त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. सांगितलं अश्वत्थामा, अरे आम्ही जाणार, पांडव जातील, पण यापुढे तू आमच्या वंशामध्ये दिवा लावायला सुद्धा कोणी शिल्लक ठेवला नाही. अरे पांडवांशी माझं वैर होतं, त्यांच्या पुत्रांशी नाही. मरताना माणसाला पश्चाताप होतो, लक्षात घ्या. किती वाईट माणूस असू द्या, किती वाईट वागणारा माणूस असू द्या, पण जेव्हा देह सोडायची वेळ येते ना त्या टायमाला वैरही संपत माणसाजून. वैरही संपून जात. लय वैर केला असेल आपण, लय भांडणं केले असतील, पण पश्चाताप होतो त्यावेळेला की काय घेऊन चाललो आपण इथं. अरे जो बाजार करायला आलो होतो तो केलाच नाही, नको तो करत बसलो आपण या ठिकाणी. अनेक लोकांशी वैर पत केलं, कोणाशी व्यवस्थित वागणं नाही, कोणाचं प्रेम घेतलं नाही, कोणाला प्रेम दिलं नाही, सत्यकर्म दान धर्म कधी केला नाही, पश्चाताप त्यावेळेला होतो. दुर्योधन सुद्धा एवढा वाईट वागणारा, पण त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या की आपल्या वंशामध्ये पुढे दिवा लावायला कोणी शिल्लक नाही. द्रौपदीचे 5 पुत्र मारले गेले. अरे अश्वत्थामा, यांच्याशी माझं वैर नाही रे, पांडवांशी वैर होतं. आणि नंतर एक आनंद झाला की जसं आपला वंश संपला तसा आता पांडवांचा वंशही संपला. मग असायला लागलं, आनंद आला. आणि त्याला वरदान काय होतं? दुःख आणि आनंद एकाच वेळी होईल तेव्हा मृत्यू येणार. आनंदही झाला आणि दुःखही, त्याला मृत्यू आला. आणि नंतर पुढे द्रौपदी बातमी कळल्यानंतर आक्रोश करून रडायला लागली. एखाद्या मावशीचा मुलगा जर कुठं शिकायला निघाला असेल, कुणी नोकरीला असेल, काही दिवस तो सुट्टीवर घरी आल्यानंतर जर निघाला आणि वाटी लावताना त्या आईची काय अवस्था होते. ज्या दिवशी मुलगा जातो त्या दिवशी आई जेवण करत नाही, पाणी पित नाही. मुलगा किती मोठा असू द्या तुम्ही, त्याचं लग्न जरी झालं असेल, पण तरी आई वडील त्याला समजून सांगतात, बाळा व्यवस्थित जा, रात्री बेरात्री कुठं फिरायचं नाही, व्यवस्थित जेवण करत जा, लवकर घरी येत जा, चांगल्या संगतीत राहा, तब्येतीची काळजी घ्या. आता एवढा मोठा मुलगा तो शहरामध्ये राहणारा, पण आई खेड्यातली त्याला समजून सांगते. याला कारण तिचं ते प्रेम आहे. कारण मुलगा किती मोठा झाला ना तरी आईला तो पाळण्यातला बाळच वाटतो, म्हणून आई समजून सांगत असते. पण आईचं प्रेम हे सर्वांना कळेलच असं नाही हो. त्या ठिकाणी तिचं ते खेड्यातलं जीवन असेल, भाषा आळाणी असेल तिची, पण तिचं त्यावेळेला प्रेम समजून घेणं गरजेचं आहे. तिचा अपमान त्यावेळेला करू नये की आम्हाला का कळत नाही. मग एखादी आई जर मुलाला वाटी लावत असताना जर समजा बेचैन होते, कधीतरी तिचा मुलगा येणार आहे, कोणतरी करणार आहे. आणि या ठिकाणी द्रौपदीचे 5 पुत्र मारले गेले. त्या द्रौपदीचं चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा की काय अवस्था असेल. आक्रोश करून रडते द्रौपदी. 5 पुत्र जिचे गेले ना, काय परिस्थिती आहे. आणि तेवढ्यामध्ये अर्जुनाने सांगितलं की तुझे पुत्र ज्याने मारले ना द्रौपदी, त्याला तुझ्यापर्यंत आणेल, मग तू सजा द्यायची. आणि अस्वस्थामाला बर का, आणि बंदिस्त केलं, द्रौपदीच्या समोर हजर केलं अर्जुनाने. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना याला जिवंत ठेवू नको. आता ताईला जिवंत ठेवायचं नाही, कोणत्या कुळामध्ये जन्माला आला असेल तरी. पण द्रौपदीने सांगितलं याला मारू नका. देव म्हणतात याला जिवंत ठेवू नको, आणि द्रौपदीने सांगितलं मारायचं नाही.
ओ हा तुमच्या गुरुचा पुत्र आहे, जे धनुर्विद्या पुत्राला शिकवली नाही ते तुम्हाला शिकवली, असे द्रोणाचार्य त्यांचा पुत्र आहे. आज जसं माझ्या पुत्रांचं दुःख मला होत आहे तसं त्याची आई कृपी, कृपाचार्याची बहीण कृपी, अश्वत्थामाची आई, तिलाही दुःख ते होणार. पुत्र एक गेला काय नाही, पुत्र 5 गेले काय, दुःख मात्र सारखं आहे आईला. मारायचं नाही, मोठ्याचं अंतःकरण शेवटी मोठं असते. या द्रौपदीच्या चरित्रामध्ये माणसाने माफ करणं शिकावं. काय शिकवलं इथं? माफ करणं शिकावं. एखाद्याने जरी आपला अपराध केला असेल तर त्याला माफ करा, एक दिवस त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. आणि द्रौपदी सांगते याला माफ करा. नंतर भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना अरे शूराला अपमान म्हणजे मरण. याच्या मस्तकावरचा मणी जो आहे छेदन कर. मस्तकावरचा मणी छेदन केला, अपमान झाला त्याचा, सोडून दिला त्याला जिवंत. पण जिवंत सोडल्यानंतर सुद्धा त्याच्या मनातला जो भाव आहे, वैरभाव, तो गेला नाही. काही काही माणसं सापासारखे असतात. सापाला जसं दूध जरी पाजलं तरी काय होतं त्याचं? दूधही पाजलं तरी विशेष होतं ना. तसं काही माणसाला तुम्ही किती अमृतासारखे शब्द बोला, पण ते अमृतासारखे शब्द सुद्धा त्यांना विशेष होऊन जातात. स्वभाव आहे शेवटी, काही झालं तरी काहीच्या स्वभावात बदल पडत नाही. आणि 6 ब्रह्मास्त्र सोडले त्याने, 5 पांडवांकडे सोडले, आणि एक अभिमन्यूची पत्नी उत्तरा तिच्याकडे सोडले, कारण ती गरोदर आहे आणि तिचा गर्भ नष्ट करण्यासाठी त्याने अस्त्र सोडलं. अर्जुनाने 5 तिकडे सोडले, ते 5 अस्त्र घेतले, भात्यात ठेवले, आणि इकडं एक अस्त्र जे गेलं ना, अश्वत्थामाने सोडलेलं. आता उत्तरा पुढे पडते आहे, अस्त्र मागे पडत आहे. पण उत्तरेने मनामध्ये विचार केला, चांगला आहे का तुम्ही, की आता मी मरणार, माझा पुत्र सुद्धा या ठिकाणी मरणार, पण धाव कोणाकडे घ्यायची? धाव नेमकी घ्यायची तरी कोणाकडे? म्हणून भगवान परमात्म्याकडे धाव घ्यायची अशी तिने बरं का, आणि त्याला विनंती करायचं ठरवलं. कारण जेव्हा माझ्या सासूवरती असा प्रसंग आला वस्त्रहरणाच्या वेळेला, त्यावेळेला 5 सासरे बसले होते तिथं, भीष्माचार्यासारखे बसलेले होते, द्रोणाचार्यासारखे बसले होते, पण कोणी त्या ठिकाणी द्रौपदीला सहकार्य केलं नाही. म्हणजे सासूला उत्तरा म्हणाली, मग माझ्या सासूचं रक्षण जर भगवान श्रीकृष्णांनी केलं, मग आपलंही रक्षण तो करणार आहे. म्हणून त्या उत्तरीने त्या भगवान परमात्म्याचा दावा करायला सुरुवात केली. कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया. वेळ का सकया, वेळ का सकया, लाविये लाविये कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया, कोटे गुंतलासी द्वारके चराया.
अरे कृष्णा जगीच्या जीवना एकाना अरे धाव माझ्यावरती संकट आलं कृष्णा धाव अरे संकट पडले बारी हरी तू धाव आणि भगवान परमात्मा त्याचा धावा ती उत्तरा करते की आजपर्यंत आमचं रक्षण तूच करत आला आणि आताही माझ्यावरती संकट आहे माझा पुत्र नष्ट होणार माझ्या बाळाचं रक्षण कर तुझ्याशिवाय रक्षण आमचं कोणी करणार नाही कारण ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा आ कोटी गुंतलासी द्वारकी चराया वेळ का सकया लावियेला वेळ का सकया लावियेला वेळ का सकया लावियेला का सकयाला वेला वेळ 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 का सकयाला वेला माझ्या काना अरे ध्याना माझ्या काना आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतात आणि भगवान परमात्मा येतात तेव्हा उत्तरा आणि उत्तरेला भगवान परमात्म्याने विनंती केली भगवान परमात्म्याने लक्षात घ्या नेहमी भक्त विनंती करतो देवाला पण आज देव भक्ताला विनंती करतो की माझी विनंती आहे तू मला पुत्र म्हण मी तुला आई म्हणतो उत्तरा म्हणाली देवा अहो तुम्ही आमचे माताई आहे पिताई आहे सर्व काही आमचे तुम्ही आहे आणि तुम्हाला मी पुत्र कसं म्हणणार देवाने सांगितलं उत्तरे आज मला तू पुत्र म्हटल्याशिवाय मी तुझं रक्षण नाही करू शकत कारण गर्भामध्ये तुझ्या बाळाचं रक्षण जर मला करायचं असेल तर तुझ्या देहाला स्पर्श करण्याचा अधिकार बाळालाच आहे तुझ्या गर्भात प्रवेश करायचं म्हटल्यानंतर आणि देवाने आई म्हटलं उत्तरेला आणि उत्तरेने त्या देवाला पुत्र म्हटलं आणि त्या वेळेला देवाने सूक्ष्म रूप धारण केलं गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर परीक्षित राजाला दर्शन दिलं त्याचं रक्षण केलं त्या परीक्षित राजाचं रक्षण देवाने केलं आणि आपलं कोणी झोपलं नाही ना अजून शब्द आहे बाळणपण एकतर बाळाचा अंत एकतर आईचा अंत पण बाळ आई सुरक्षित आणि आई सुद्धा सुरक्षित हे त्याची कृपा आहे की नाही आपणही सुरक्षित आहे आपली आई सुरक्षित आहे हा देह सुद्धा सुरक्षित दिला आपल्याला आहे की नाही किती उपकार आहे त्याचे आपल्यावरती होऊ नाही पण झालं समजा एखादा जन्मता पांगड झालं असेल आंधळ झालं असेल कोणता तरी एक अवयव कमी असेल किती पश्चाताप पण आज आपल्याला भगवान परमात्म्याने सरळ देह दिला चांगला देह दिला गोमटा देह दिला म्हणून गोमटा म्हटलेला आहे किती उपकार त्याचे आई सुद्धा सुरक्षित आपण सुरक्षित म्हणजे त्या परीक्षित राजाचं रक्षण केलं असं नाही आपलं सुद्धा रक्षण तोच करतो आणि आपण म्हणजे परीक्षिती आहे जीवात्मा म्हणजेच परीक्षिती ज्याला उद्धरण्याची इच्छा आहे परीक्षिती म्हणजे हा मुमुक्षीचा वर्ग आहे जिज्ञासू हा जिज्ञासूचा वर्ग आहे म्हणजे मुमुक्षीचा वर्ग आहे कायमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे हा वर्ग आहे
ज्याला उद्धरण्याची इच्छा आहे तो म्हणजे परीक्षित आहे. आणि परीक्षित राजाचा त्या ठिकाणी जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर भगवान परमात्मा निघाले जायला आता द्वारकेला. आणि निघाले त्यावेळेला प्रत्येकाला विचारलं काही पाहिजे का, पण सर्वांनी नाही सांगितलं. महत्वाचा मुद्दा आहे कुंती माता. कुंती मातेला सांगितलं आत्या तुझी काही इच्छा सांग. तेव्हा कुंती मातेने कृष्णांना सांगितलं, अरे कृष्णा, अरे तुला जर द्यायचं असेल ना आमच्या जीवनामध्ये जास्त दुःख दे. हा काय दे? जास्त दुःख दे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. अरे कृष्णा, अरे द्यायचं असेल तर आमच्या जीवनामध्ये जास्त दुःख दे. विचारलं देवाने, आत्या सर्व मला सुख मागतात, तो दुःख मागितलं. अरे कृष्णा, त्याचं कारण आहे, ज्या ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये दुःख आलं, संकट आलं ना, त्यावेळेला तू धावून आलास. तो धावून आलास. आणि आमच्या जीवनामध्ये जर सुख आलं तर तू आम्हाला सोडून जाणार, म्हणून आमच्या जीवनातलं दुःख संपून आहे. कारण आमचं घर तुला सोडून जाता येणार नाही कृष्णा. एवढ्या करता म्हणजे कायमस्वरूपी आमच्या घरामध्ये तू राहावं, आमच्या जवळ राहावं, एवढ्यासाठी. आता देव सतत घरामध्ये राहावं अशी इच्छा ज्यांची असेल त्यांच्या घरामध्ये दुःख कसं येईल? हा, जिथं देव आहे तिथं सुख आहे ना. त्याने विना जीवा सुख नव्हे, आपला तो एक आहे की नाही. हो, जिथं देव आहे तिथं दुःख कसं राहील? नाही राहू शकत. अहो, जिथं देव आहे तिथं लक्ष्मी आहे, पाय लक्ष्मीच्या हाती. आणि जिथं देव आहे तिथं लक्ष्मी जर आहे, मग तिथं लक्ष्मीचा क्षय होऊ शकत नाही. हा, अरे जिथं देव आहे तिथं सर्व काही आहे. म्हणून देवकी मातेने दुःख मागितलं, त्याचं कारण हे आहे. त्यानंतर भीष्माचार्य आठवण करतात देवाचे. शेरपंजरी पडलेले भीष्माचार्य. आणि भीष्माचार्य इच्छामरणी आहे. देवाचं दर्शन राहिलं अजून, आणि शेवटच्या टायमाला देवाचं दर्शन जर झालं नाही, उपयोग काय? भगवान परमात्म्याला तो भाव कळला. भगवान परमात्मा द्रौपदी पांडव त्या ठिकाणी जातात. तिथं गेल्यानंतर भीष्माचार्यांनी देवाला सांगितलं, देवा बस एक करा, मी आता देह सोडणार, तुमचं हे रूप माझ्या डोळ्यामध्ये राहावं, तुमचं नाम माझ्या मुखामध्ये राहावं. इतना तो करीना स्वामी जब प्राण तन से निकले. एवढं करा की माझा जो प्राण टिकेल तेव्हा बस तुम्ही माझ्या डोळ्या समोर असावे आणि तुमचं नाव माझ्या मुखामध्ये असावं. आणि एक इच्छा आहे देवा, माझी एक कन्या आहे, त्या कन्येचा विवाह तुमच्याशी झाला पाहिजे. द्रौपदी, पांडव, कुंती वगैरे सर्व पाहायला लागले भीष्माचार्याकडे की हे निष्ठिक ब्रह्मचार्याचं पालन करणारे आहेत, यांचा विवाह झालेला नाही. आणि हे म्हणतात माझी कन्या तिच्याशी विवाह करा देवा. भीष्माचार्यांनाही भाव कळला, हो प्रत्येकाच्या जवळ ती कन्या आहे, ती कन्या म्हणजे बुद्धी. या माझ्या बुद्धीचा स्वीकार तुम्ही करा, कारण जोपर्यंत ही बुद्धी तुमच्या पायी स्थिर होऊ शकत नाही तोपर्यंत समाधान नाही. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, मनाचे संकल्प पावविल सिद्धी,
मनाचे संकल्प पावे विलसिती जरी राहे बुद्धी त्याचे पायी जरी राहे बुद्धी त्याचे पाय जरी राहे बुद्धी त्याचे पायी जरी राहे बुद्धी त्याचे पाय मनाचे संकल्प पावे विलसिती मनाचे संकल्प पावे विलसिती मनाचे संकल्प पावे विलसिती मनाचे संकल्प पावे विलसिती जरी राहे बुद्धी त्याचे पायी त्याच्या पायी बुद्धी राहिली पाहिजे हा आणि नंतर नीती आणि धर्माच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली भीष्माचार्यांनी. द्रौपदी हसल्या. भीष्माचार्याने सांगितलं काय झालं द्रौपदी म्हणे काहीच नाही. काहीतरी आहे तुझ्या मनामध्ये म्हणे काहीच नाही माझ्या मनामध्ये. द्रौपदी सांग तुझ्या मनामध्ये असेल ते सांग नाहीतरी हा देह सोडावा लागणार आहे. आता देह सोडताना मान काय ना अपमान काही विषय नाही. सांग काय मनामध्ये. म्हणजे आज तुम्ही जसं नीती धर्माच्या गोष्टी करतात ना तसं माझ्यावरती वस्त्रहरणाचा प्रसंग आला तेव्हा तुम्ही होते. एक जरी आवाज दिला असता दुःशासना खाली बसला असता. ताकद दुर्योधनाची नाही होती ताकद दुःशासनाची नाही. 100 कौरवाची ताकद नव्हती. भीष्माचार्य आणि त्या ठिकाणी उभे राहिले असते तर. पण तुम्ही तो माझ्यावरती होणारा अन्याय जो आहे तो ज्या डोळ्यांनी पाहिला त्यावेळेला कुठे गेले होते तुमची नीती आणि धर्म. भीष्माचार्य म्हणाले तुझंही बरोबर आहे पण तेव्हा मी त्यांच्या घरचं अन्न खाल्लं होतं. हा निंदेपणा आहे की नाही थोडक्यामध्ये आपल्या भाषेमध्ये. पण हे बाण लागल्यानंतर त्या अन्नापासून झालेलं रक्त जे आहे ते निघून गेलं. द्रौपदी बरं का तुझ्या मनामध्ये जोही संशय असेल बरं का पण हे मात्र नक्की आहे. अरे आम्ही किती जरी करणार असतो ना तर विजय तुमचाच होता कारण देव तुमच्या बाजून आहे. तो एक फक्त पाहिजे बाजूनं बाकीचे नसलेच चालतात. म्हणून संत म्हणतात तू एकाला आवडसी बाकीचे नाही आवडत. नंतर भीष्माचार्य म्हणाले देवा तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. माझा कोणता अपराध आहे असा मला 100 जन्म आठवतात माझे मी कोणतीही चूक नाही केली. किती चांगलं लक्ष द्या. 100 जन्म मला आठवतात मी कोणतीही चूक केली नाही पाप केलं नाही. तरी मला या बाणाच्या शेजेवरती पडावं लागला असं का काय कारण. देवाने सांगितलं 100 जन्म तुम्हाला आठवतात पण त्या आधीचा एक जन्म होता 101 सुरुवातीचा तो तुम्हाला आठवत नाही. ज्या वेळेला राजाचं सैन्य येत होतं घोडे हत्ती पायदळ सैन्य येत असताना वाटेमध्ये एक सरडा पडलेला होता. त्या सरड्याच्या अंगावरती घोडा किंवा हत्ती कोणी पाय देणार मरणार म्हणून त्याची पुच्छ तुम्ही पकडली होती फेकलं होतं. पण फेकलं तर कुपात जाऊन पडलं होतं ते सरडा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला काटे खूप लावत होते आधी. त्याच्यामध्ये जाऊन पडल्यानंतर त्याचं मुख वरती बरं का त्या काट्यावरती असे पडले काटे अंगामध्ये शिरले त्यांच्या. म्हणून ते जे आहेत ना हो तेवढं चुकलेलं तुमचं म्हणून तुम्हाला सुद्धा बाणाच्या शेजेवरती पडावं लागलं. एक लक्षात घ्या भीष्माचार्यांनी जाणून बुजून केलं का ते पण तरी सुद्धा ते कर्म ते फल आहे की नाही हो ते भोगावं लागलं त्यांना. म्हणून माणसाने वाईट कर्म करू नये कारण कधीतरी ते भोगावं लागतं आहे की नाही ते सुकत नाही. भीष्माचार्यांना सांगितलं तेव्हा तुम्ही चूक केली होती. आणि नंतर पुढे पांडव महापंथाला जायला निघाले.
सर्व त्या ठिकाणी मरून पडले. युधिष्ठिर निघाले, पण त्यांना सुद्धा विमानामध्ये बसताना उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. त्यांचाही कारण आहे, देवाने सांगितलं होतं म्हणून खोटं बोलले होते. नरवा कुंजरवा, हत्ती मेला का अस्वस्थामा नावाचा हत्ती मेला का द्रोणाचार्य पुत्र मेला, आहे की नाही. तेवढं फक्त देवाने खोटं बोलायचं सांगितलं म्हणून बोलले, तरी उजवा पायाचा अंगठा गळून पडला. सदेव वैकुंठाला जाता आलं नाही तुकोबारायांसारखं. हा, याला कारण आहे. म्हणून देव जरी आपल्याला म्हणत असेल खोटं बोला, तरी बोलायचं नाही. कारण जो सांगतो ना त्याला नाही, पण बोलणाऱ्याला ते भोगावं लागतं. म्हणून माणसाने एक प्राण गेला तरी खोटं बोलू नये. आणि एक म्हणतात ना, एक खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा, आहे की नाही, तरी ते जमत नाही. म्हणून माणसाने सुरुवातीला खरं बोलून टाकायचं. आणि यदा कदाचित जो खरं बोलतो ना त्याला माफही करतात, आहे की नाही. हा, जो लवकर गुन्हा माफ करतो ना, लवकर गुन्हा माफ करतो, आहे की नाही. हा, तर पोलीस साहेब बी जास्त मारत नाही त्याला. गुन्हा माफ केलाय ना, जाऊ द्या, आहे की नाही. हा, पण गुन्हा माफ करत नाही म्हणजे बोलत नसेल, हा, आहे की नाही, मग त्याला, आहे की नाही. तसं आहे तिथेही न्याय. हा, माणसाने एक करावं, हा का. आणि भीष्माचार्यांचं चरित्र सुद्धा त्या ठिकाणी सुंदर आहे. आणि नंतर पुढे परीक्षित राजाचा जन्म वगैरे आपल्याला प्रसंग पाहायचा आहे. युधिष्ठिरचा अंगठा गळून पडला, कथा सर्वांना माहितीच आहे. कोणतंही पाप केलं नाही, पण तरी नरकाची प्राप्ती नाही झाली, पण नरकाच्या वाटेने विमान गेलं होतं युधिष्ठिराचं. अंगठा तर गळूनच पडला, पण नरकाच्या वाटेने विमान टाकलं होतं त्यांनी, नरकाचं दर्शन करून दिलं, आहे की नाही. पण त्या ठिकाणी माणसाने चुकीचं काम करू नये, खोटं काम करू नये, बरं का. खरं बोलावं नेहमी. हा, काही झालं तरी खरं बोलावं. हे चरित्रात सांगितलं. म्हणजे कथा नुसते ऐकण्यासाठी नसून आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कथा आहेत. या कथा होऊन गेल्या असं नाही. या कथांच्या कोणत्या तरी पात्रामध्ये आपण बसलं पाहिजे. कोणत्या पात्रात आहे आपण, मग याच्यातलंही चांगलं पात्र स्वीकारलं पाहिजे आपण, आहे की नाही. चांगलं पात्र स्वीकारलं पाहिजे. हा, एवढ्या करता कथा, एवढ्या करता कीर्तन आहे. आणि नंतर पुढे परीक्षित राजाचा जन्म झाल्यानंतर पांडव महापंताला निघून गेले. राज्यावरती परीक्षितीला बसवलं. आणि परीक्षित राजाने राज्याची पाहणी करायला सुरुवात केली तेव्हा एक चित्र दिसलं. एक बैल आहे. बैलाचे 3 पाय तुटलेले आहे, एका पायावरती बैल उभा आहे. आणि काळ्या रंगाचा राज चिन्हांवरती असलेला, आणि त्या बैलाला लाता मारतोय. परीक्षित राजाने ते पाहिलं आणि परीक्षित राजाला त्याला विचारलं, तू कोण आहे? म्हणे मी कली आहे, कली. नंदीला विचारलं, तू कोण आहेस? म्हणे मी धर्म आहे. खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेम. खरा धर्म तोच आहे, माणसाने प्रेमाने वागणे, बस. दुसऱ्याचे सुख दुःख जाणावे, भुकेलेला अन्न ताण लागलेला पाणी द्यावं, एखाद्याच्या मुलीचं लग्न होत नसेल तर मदत करावी, गरीबाला सहकार्य करावं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू घोळ खावा, आणि देवतेची तेही फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी धर्म आहे. कलियुगामध्ये बाकीचे 3 पाय तुटून पडले. सत्य, तप, दया राहिली नाही. राहता राहिला दान रूपी पाय, आणि दान रूपी पायावरती हा धर्म टिकून आहे. तुमच्यासारखे दाते लोक आहे म्हणून पंक्ता देणारे आहेत, देणगी देणारे आहेत, हा आनंद घेणारे आहेत, म्हणून हा धर्म टिकून आहे, लक्षात घ्या. आणि दान रूपी पाय शिल्लक आहे तोपर्यंत हा टिकून आहे, तुमच्यासारखे दाते लोक जे आहेत म्हणून. अहो, महाराज लोकांमुळे सप्ते नाही होत, आमच्यामुळे. काय म्हणणं आहे? आमच्या महाराज लोकांमुळे सप्ते होत नाही, उलट आमचे महाराज लोक आम्ही जास्त जर आलो तर सप्ताह मिळू बी शकतो. काय म्हणणं आहे? पण तुम्ही एकत्रित आले ना, सप्ताह होतो. हा, हे नक्की आहे की नाही. कारण आम्ही तर सप्ताह करायचं म्हटलं ना, मग नेमकं तिथंच कीर्तन कोणाकोणाचे घ्यायचे, सप्ताह कोण म्हणजे भागवत कोणी सांगावं, आहे की नाही. सर्व अजून जातील ना. हा, तसा विषय होईल ना, पण नाही. हा, विषय सोडा. पण तुम्ही आहे म्हणून हा
टिकून आहे धर्माचं, आहे की नाही, दान रुपये पाय तरी असो. म्हणून आमच्या महाराज लोकांवरती तुमचे जास्त उपकार आहे, आमचे तुमच्यावर नाही, तुमचे आमच्यावर उपकार आहे सर्व महाराज लोकांवरती. तुम्ही जर सप्ताह केलाच नाही, तुम्ही जर हे नियोजन केलं नाही, हा धर्माचा पाय तुम्ही शिल्लक ठेवलाच नाही, आम्हाला यायला कसं काय मिळेल? हा आम्हाला यायला मिळूच शकत नाही. म्हणून आमच्यापेक्षा काही पट म्हटलं ना, भगवान परमात्म्याला आवडणारे तुम्ही आहे. कारण तुम्ही हे उभं करत असताना कोणताही स्वार्थ तुमच्या मनामध्ये नाही. हा म्हणून तुम्ही ना, हो लक्षात घ्या, अरे आमच्यापेक्षा कितीतरी पातळी तुमची उंच आहे. एक वेळ भजन करा, हरी नारायण. आणि नंतर पुढे परीक्षित राजाने शस्त्र हाती घेताना सांगितलं, तुझा शिरछेद करणार. कलीला सांगितलं, कली शरण आला आणि कलीने सांगितलं, मला जिवंत सोडा. परीक्षित राजाची स्तुती करायला लागले, पांडवांच्या वंशात जन्माला आले तुम्ही, घरना दानशूर आहे, दयाळू आहे, नेहमी देता चाले, मलाही माफ करा. त्यावेळेला परीक्षित राजाने सांगितलं, काही हरकत नाही, तू इथं थांबायचं नाही, तुला मी काही ठिकाणं देतो, तिथं जा. आणि मग त्यावेळेला त्या कलीला ठिकाणं दिले, द्युत कर्म जिथं असेल तिथं जा, म्हणजे पत्ता जिथं असेल तिथं कली आहे. मद्यपान जिथं असेल तिथं जा, श्रीसंग बरं का, धर्मपत्नीचा विषय नाही, तू तिथं जा. हिंसा जिथं असेल तिथं जा. हे सर्व कलाचे ठिकाणे सांगितले, एक बी चांगलं नाही. कारण द्युत कर्म जिथं आहे तिथं असत्य आहे, मद्यपान जिथं आहे तिथं मद आहे, उमरटपणा आहे, श्रीसंग जिथं आहे तिथं आसक्ती आहे, आणि हिंसा जिथं आहे ना तिथं निर्दयता, असे ठिकाणं वाईट दिले. कलीने हात जोडून विनंती केली, महाराज एखादं ठिकाण मला चांगलं द्या, सर्व वाईट ठिकाणं तुम्ही दिले. परीक्षित राजाने सांगितलं, तू सोन्यामध्ये राहा. कशामध्ये? सोन्यात राहा. कशात? सोन्यामध्ये. आता सोन्यामध्ये काय आहे बोला? सोन्यात काय आहे? कली आहे. मग तुमच्याकडलं देऊन टाका ना इकडे, होईल की नाही? हा, सोन्यामध्ये कली आहे, पण कोणत्या? अन्यायाने कमवलेल्या सोन्यामध्ये. मेहनतीने कमवलेलं जे धन आहे ना त्याच्यात नाही, अन्यायाने कमवलेलं जे धन असेल त्याच्यात नक्कीच कली आहे. नाही तर संतांनी कुठं सांगितलं पैसा कमवू नका? संतांनी तर सांगितलं कमवा, कितीही कमवा. उलट मोठमोठ्या शहरामध्ये घरं बांधा सांगितले संतांनी, सुके बांधा माळ्या घरे, है की नाही? आता आडोळ गाव समजा, ते जुनं गाव उठेल, मग मोठमोठे घरं बांधा बा, कोणी नांदुऱ्यात बांधा, कुठं शेगावला बांधा, कोणी कुठं बांधा, हा है की नाही? सुके बांधा माळ्या घरे असं सांगितलं. त्यामध्ये शेती चांगली करा सांगितलं, निवडावे तण, शेती करावी जतन, शेती सुद्धा चांगली करा सांगितलं. एवढंच नाही, ठिबक सुद्धा तेव्हाच आहे, ठिबक सिंचन करता मुळं, वृक्ष ओलावे सगळं, तुकोबारांनी तेव्हा सांगितलंय गातेमध्ये. हा है की नाही? भरपूर सांगून टाकलं त्यांनी. पाणी आळवा, पाणी जिरवा, हे सुद्धा ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. जेलाशय साठवावे, है की नाही? महावने लावावे, म्हणजे वृक्ष लावा, वृक्ष झाडं लावा, झाडं जगवा, हे सुद्धा ज्ञानोबारांनी सांगितलं. एवढंच नाही, हो आता आपण ते योजना, घरकुल योजना, पण तेव्हा सांगितलं नगरेची वसावी, म्हणजे नगरे बांधा गरिबांसाठी. संत काय सर्व सांगून गेले आपल्याला, बघा फक्त पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुकोबारांनी सांगितलं धन कमवू नका असं नाही, खुशाल कमवा, खुशाल कमवा धन चांगलं. कारण पैशावाल्याला किंमत आहे समाजामध्ये, गरिबाला नाही. एखादं लग्न लागत असेल आणि लग्न लागताना जर समजा श्रीमंत माणूस रस्त्यानं असेल, लोक ब्राह्मण बोलाही थांबवतात, लोकांनाही थांबवतात, काहीच्या आता असेच अक्षता टाकायला, तेवढ्यात थांबवले. भाऊला येऊ द्या. किती टाइम लागेल भाऊला? काय नाही, अर्धा घंटा लागेल, येऊ द्या भाऊला. अर्धा घंटा ताशेच बसले. हा, नवरी म्हणे माझं मेकअपचं काय? मावशी म्हणते गप बस, भाऊ येऊन राहिले, है की नाही? हो, श्रीमंत माणूस येत असला तर. हा, ब्राह्मण बा परत 2-3 लग्न पुढचे घेतले होते, पण त्यांची बी ताकद नाही की लवकर आटपा, मला जायचं आहे तिकडे, दुसरीकडे लग्न आहे. ते बी तसेच थांबले. काय कारण? भाऊ
भाऊ आल्यानंतर एकदम नाही आले मंडपात, याच्याशी बोल त्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, तेव्हा कुठं आले तर अर्ध्या घंट्याचा 1 घंटा लागला, पण लग्न लागलं नाही. हा, कारण नातेवाईक पैशावाला होता म्हणून. आणि गरीब साळू तिथं होते, गरीब, त्यांच्याकडे कोणी पाहायला तयार नाही, सासरा बी नाही आणि घर जावयाकडे तर बिलकुलच नाही, है की नाही. घर जावयाची जास्त फजिती त्याच्यामध्ये, है की नाही. पण एखादा गरीब माणूस जर समजा 10-15 मिनिट जर उशिरा येत असेल ना, लोक म्हणतात आणि त्यानं लवकर यायला पाहिजे होतं ना, जाऊ द्या काय वाट पाहता त्याची. कारण मान हा पैशावाल्याला आहे म्हणून जवळ पैसा पाहिजे, धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, म्हणून तू खबर आहे धन कमवू नका असं नाही म्हणत. हा बरं का, उलट कमवा पण अन्यायानं कमवायचं नाही, त्याच्यात कली आहे. हा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, दुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारी वीच करी, उदास विचारी वीच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. राधे, उत्तमची गती तो एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे सांगितलं. धन कमवू नका असं नाही, सोनं कमवू नका असं नाही, अंगावर दागिने घातले पाहिजे. सोनं हा सुद्धा भगवान परमात्म्याचा अवतारच आहे, धातूमध्ये सुद्धा आहे की नाही, पण अन्यायाने कमवलेलं नाही, आपल्या पैशाने. आणि नंतर कलीला वाटलं एक ना एक दिवस हा राजा अन्यायाने कमवलेल्या धनाचा स्वीकार करेल, याच्यात प्रवेश करायला मिळेल. परीक्षित राजा महालामध्ये आला, पूर्वजांनी काय कमवून ठेवलं पाहायला लागला. मोठमोठे संदूक होते, लहान पेट्या, मोठमोठे हा संदूक, त्याच्यामध्ये पाहायला सुरुवात केली. अनेक अलंकार होते राजांचे, काही युद्धात मारले गेले, काही शरण आले, काही बंदीखान्यामध्ये. आणि राजमुकुट होते राजांचे, पांडवांनी संग्रही ठेवलेले अनेक राजांचे मुकुट होते. त्याच्यामध्ये एक मुकुट दिसला परीक्षित राजाला, आकर्षक होता, स्वर्ण मुकुट होता, हिरे माणिक मोती जडलेला एकदम आकर्षक मुकुट होता. आणि त्याने तो डोक्यामध्ये घातला. डोक्यात घातला तर वाईट विचार सुरू झाले, कारण तो मुकुट होता जरासंधाचा. कोणाचा होता? जरासंधाचा मुकुट. आधी विचार चांगले आणि नंतर तो मुकुट घातला तर विचार वाईट, म्हणून कोणाची टोपी डोक्यात घालू नये. आरती करताना सुद्धा कोणाची टोपी घेतात ना लोक, टायमावर घेऊ नये. टोपी आपली आणली पाहिजे, कोणाची घेऊ नये. कारण आपण जेव्हा टोपी घेतो तेव्हा त्यांच्या डोक्यात काय शिजून राहिलं आपल्याला काय माहिती आहे की नाही. आणि कोणाची बूट आणि चप्पल घालू नये. हा, आपली जुनी असली तर ती आपल्या कामाची आहे, कोणाची नवीन चप्पल आपल्या कामाची नाही. नवीन बूट आपण कधी घालू नये कोणाचा, आपला फाटका बुरा आहे, चांगलं नाही. ते कारण सांगितले जुन्या लोकांनी, बरोबर आहे. हा, आमची बरं का कधी सवय होती, हा, तीर्थयात्रेला बी गेलं ना ते फाटकं घरून घेऊन जायचं आणि तिथं ते लोक काढून ठेवतात ना, जे नवं दिसलं ते पायात घालायचं, अशी सवय होती. आता त्याच्या पाय ना घाण झाले पाय, त्याचे बिमारी लागून गेली पायाची. कारण एखाद्याचा बिमारी असेल आणि त्याचा तो बूट असेल आणि तो बूट याने घातला असेल, लागली असेल, म्हणून कोणाची बूट आणि चप्पल घालू. कारण ज्याची बूट चप्पल घालतो आपण त्याच्या पायाला कोणती बिमारी आहे का काय माहिती असते का? नाही. म्हणून 3 दिवस जरी चप्पल पडेल राहिली, काल्याच्या कीर्तनाला तर कोणी कोणाची घालायची नाही. उलट काला झाला मंडपही काढले तरी इथंच पडेल, सापडली पाहिजे, घ्यायचं नाही कोणी कोणाचं, आहे की नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घातल्यानंतर शिकार करायला गेला आणि तहान लागली. आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधामध्ये शमीक मुनीचं आश्रम लागलं.
आणि शमीक मुनीच्या आश्रमामध्ये परीक्षित राजा आला. महाराज ध्यानामध्ये आहे. परीक्षित राजाला वाटलं की मी राजा आहे, हे माझी प्रजा आहे. हा परिणाम कशाचा आहे? मुकुटाचा परिणाम आहे. वास्तविक पाहता पांडवांच्या वंशामध्ये साधूचा आदर केला गेला आहे की नाही, साधू सेवा केल्या गेली. आणि परीक्षित राजाच्या मनात आलं की आपण राजा आणि हे ऋषी आपली प्रजा. आपण आल्यानंतर यांनी आपला आदर सत्कार केला नाही. वास्तविक पाहता राजाने साधूचा आदर सत्कार करावा हा नियम आहे. मेलेला साप पडलेला होता जवळ, तो बाणाच्या टोकावर घेतला आणि त्यांच्या गळ्यामध्ये टाकला, निघून गेला. आणि नंतर त्या शमीक मुनीच्या पुत्राला ऋषी शृंगीला जाऊन सांगितलं मित्राने की या नगरीचा जो राजा आहे ना, त्या राजाने तुझ्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. शमीक मुनीच्या पुत्राने हातावरती जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि प्रतिज्ञा केली की ज्या राजाने माझ्या पित्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, अपमान केला असेल, त्या राजाला 7 दिवसामध्ये तक्षक दंश करेल आणि त्याचा मृत्यू होणार. 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होणार. शाप दिला. आणि परीक्षित राजाला सुद्धा कळली बातमी की साधूचा शाप खोटा नाही होत. 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार, तक्षक दंश करणार, हे खोटं होऊ शकत नाही. परीक्षित राजा जेव्हा लहान होता तेव्हा नकली साप, दोराचा साप, खेळड्यात ते साप राहतात ना, ते खेळत होतं परीक्षिती. आणि त्यांनी तो दुर्वास ऋषींच्या अंगावर फेकला. असा खेळता खेळता फेकला. आता दुर्वास ऋषी त्या ठिकाणी अंगावरती तो कापडाचा साप पडल्यानंतर भीती वाटायला लागली, त्यांना घाबरले. आणि नंतर मग त्या परीक्षितीला शाप दिला की जा, तू माझ्या अंगावरती नकली साप टाकला, पण मला भीती वाटली ना, मग तुला तक्षक दंश करेल, तुझा मृत्यू होणार. शाप दिला. सर्वांनी विनंती केली, महाराज लहान बाळ आहे, त्याला काय कळतं, तू शाप द्या. म्हणे याला तक्षक दंश करेल, पण याला याच्या मृत्यूची बातमी 7 दिवसाच्या आधी कळेल. नाहीतर मृत्यू कळत नाही आपल्याला कधी येणार नाही, ती नाही होत, पण याला 7 दिवसाच्या आधी बातमी कळेल. एवढा आशीर्वाद दिला. म्हणून परीक्षित राजाला 7 दिवसाच्या आधी कळलं की तक्षक दंश करणार आहे. परीक्षित राजाने विचार केला की आता जायचं तरी कुणाकडं. तक्षक दंश करणार, मृत्यू येणार, देह सोडावा लागणार, पण देह सोडताना काय करावं हे कोण मार्गदर्शन करणार. म्हणे परीक्षित राजा गेले आणि परीक्षित राजाला उपदेश करायची आज्ञाही तशी शुकदेवांना होतीच बुडामध्ये. आणि परीक्षित राजाने जाऊन त्या शुकदेवांच्या चरणाला मिठी मारली आणि विनंती केली, हरिकथा सुनाने वाले, हरिनाम सुनाने वाले, नाम सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हर की कथा सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, नाम सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम.
लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। हरि नाम सुनाने वाले, हरि नाम सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम। लेकर विषी का प्याला जा रहे थे यम के द्वार, हम लेकर विष का प्याला, लेकर विष का प्याला जा रहे थे यम के द्वारा, जा रहे थे यम के द्वारा। अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, अमृत पान कराने वाले, तुमको लाखों प्रणाम, 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 तुमको लाखों प्रणाम। राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री राधे, राधे 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 जय श्री जय श्री राधे, 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 जय श्री गोपाल कृष्ण भगवान की। आणि एक कथेतील प्रासंगिक भजन होतं म्हणून थोडं मोठं म्हटलं आपण, हा तरी सोडून दिलं. जर कालपासून कथा झाली तर भजन म्हटलं नाही आपण, आहे की नाही. गोपालदास महाराजांनी सुरुवातीला एक म्हटलं की झालं समजा, मध्ये संतांचे प्रमाण वगैरे एवढंच, आहे की नाही. पण काही प्रसंग म्हटले ना तर भजन पूर्ण म्हटलं तर आनंद आहे की नाही. दुसऱ्या दिवशी एक भजन पूर्ण झाला समजा, एक कथाही भरपूर भजन आहे भागवत कथेमध्ये पुढेही, आणि महत्वाचे प्रसंग बरेचसे पुढे आहे. आणि नंतर परीक्षित राजाला शुकदेवांनी कथा सांगायला सुरुवात केल्यानंतर आता परीक्षित राजाने शुकदेव यांच्या संवादामध्ये बरं का, आणि पुढे काय काय श्रवण करायला मिळेल आपल्याला हे उद्याच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. पूर्ण कथा होतील बरं का, आपण कोणतीही कथा सोडणार नाही. हां, फक्त एक काम करा, तुम्ही लवकर येत जा, आहे की नाही. हो, आज तर मी यांच्या सोबतच आलो समजा. इथं 2-4 बाबा बसलेले होते, 2-3 मावश्या होते, तेव्हा आलो बरं का. म्हणजे आमची वाट पाहण्याची गरज नाही, आम्ही आधीहून येतो, हा, आहे की नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही आमचे देव आहे ना. श्रोता भगवान म्हणजे देव की नाही, आणि आम्ही म्हणजे भक्त. आम्ही भक्त आणि तुम्ही देव, श्रोता भगवान आहे ना तुम्ही. मग मला एक सांगा, आधी मंदिरामध्ये देव असतो का भक्त? हा, आधी मंदिरात कोण असते? हा, भक्त. हा, आधी देव मंदिरात लागेल, भक्त नंतर येतो. प्राणप्रतिष्ठा आधी होते देवाची, आहे की नाही. म्हणजे मंदिरात आधी देव लागतो की नाही. देव आधी आणि भक्त नंतर. तसे तुम्ही आमचे देव आहे, मग देव तुम्ही आधी लागसान की नाही. हा, आता उद्या देव आले पाहिजे लवकर, आहे की नाही. हा, मग भक्त नंतर येईल. हा, नाही काही तर समजा बरोबरीने आले तरी चालते, कारण जेवढा वेळ आपण देणार की नाही, हा, म्हणजे तेवढा आनंद येईल ना आपल्याला कथा पाहताना, आहे की नाही.
कथाचं सोडायचीच नाही, तो काही विषयच नाही मुळामध्ये. तरी असो, सर्वांना या ठिकाणी विनंती करतो बरं का, आज्ञा नाही विनंती, आणि विनंतीपूर्वक भाषेमध्ये आपण सर्वांनी उद्या 9:30 वाजेपर्यंत तरी इथं यावं अशी सर्वांना मी विनंती करतो. नाही 9:30 पर्यंत 9 पर्यंत बी आले तरी चालताना आम्ही येऊन जाऊ 9:30 वाजता. तुम्ही चुकलं वाटते ना हो असो, तुम्ही 10 पर्यंत आले तरी चालतं समजा. चला आता एक वेळ मोठ्या प्रेमाने बरं का गजर करा, तोपर्यंत आरती लावल्या जाईल. आरती लावा तोपर्यंत. थोड्याच वेळामध्ये आरती होईल, नंतर हरिपाठ, आणि रात्री ठीक आपल्या ठरलेल्या वेळेवरती हरिभक्तप्रायण गुणवंतजी महाराज ठोंबे अलमपूरकर आमचे मित्र आहेत, महाराज जुने मित्र आहेत. महाराजांनी कथा सुद्धा अलमपूरमध्ये केलेल्या आहेत, 2 कथा केलेल्या आहेत. माझ्या बरेचसे कीर्तन झाले 8-9 वर्ष. गुरुजी आम्ही बऱ्याच तार गेलो. तरी असे हरिभक्तप्रायण गुणवंतजी महाराज यांचं सुंदर असं सुसरावे कीर्तन आहे. तरी कीर्तन श्रवण करण्याचा सुद्धा बरं का हा चांगला योग आहे, लाभ आहे आपल्या जीवनामध्ये. हा, आणि सुंदर अभंगही सोडवतात महाराज, आणि अभ्यासू आणि व्यक्तिमत्व आहे. तरी सर्वांनी कीर्तन श्रवणाचा सुद्धा आयुष्य लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. आरती लावली नाही का अजून? असं ठरवून घ्या कोणीतरी की कोण करेल बा, आहे की नाही? यजमाननी का रोजचे ठेवलेले म्हणजे रोज आरतीवाले यजमान जोडप घ्या, इथं ताट आहे कोणीतरी घ्या, या कोणी घेतलं चालते घ्या. किती बी चालतं आरत्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, चला आरतीवाले चला. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. कोणी येत आहे का आरतीला अजून? मुरली महाराजांनी कोणाला फोन केला का? नाही ना, बरोबर आहे. हरी जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता.
श्री शुक मुनि ने परम भक्ति ने नाना परी ने गायली जा हरि चरिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता वेद करो जय मधुर पद स्वारूप से जय सोजो आत्मा होने सकल सेवनी झाले जन सुख पापरवनी आने अवनी किय करनी भवजन करनी के पतित आरती करु तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता व्यासाची वाणी सार्थकरी गुण गावोरी शास्त्र पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता आता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता गमते जनु मानस तीर्थ द्वादश सोपाने मन भक्ति जले भरित विहरे हरि सचित लोक सुखमणि संत द्विज बोले सेवनी रमते आधार परे रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा प्राणाची कीर्तन काराचा मेवा कविवर संताचा जनो बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा हव्यातरीचा तनभरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाई चिरे शांती नांदई वदती कृष्णपती देवो माता आरती करू तुझ भगवंता जय जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम
हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमः कालीलोटानरवन्दीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावेव वाढीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणामेति समर्पयामि अच्युतं केशवं रामं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय।